सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे बाळे परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली। पावसामुळे बाळे सोलापूर पूल पाण्याखाली गेलाय। आता या मार्गावर वाहतूक सुद्धा ठप्प झाली। बाळे आणि सोलापूर शहरामध्ये अवंतीनगर परिसराला प्रशासनाने सतर्क राहायचा इशारा दिलाय। तर सीना नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे तब्बल 1.5 एकर शेती वाहून गेलेली आहे। जिल्ह्यामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसापासून पावसानं जोरदार बॅटिंग केलेली आहे आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदी नाले ओढे प्रवाहित झालेले आहेत। आपण बघू शकताय मी सध्या उभा आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावामध्ये आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी सीना नदीचा जो प्रवाह आहे तो वाढतच जात असल्याचं चित्र आपल्याला एकूणच या ठिकाणी दिसून येत आहे। खरं तर आपण सीना नदीच्या अतिशय काठावरती थांबलेलो आहोत आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकताय की एक जवळपास 1 ते 1.5 एकर ऊसाचं क्षेत्र जे आहे ते या नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित होऊन गेलेलं आहे। अर्धी शेतीच या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या शेतीमधील शेतकरी जे आहेत ते आपल्या सोबत सध्या आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकी परिस्थिती आहे काय। दादा काय सांगाल, खरं तर आपलं ऊसाचं जे क्षेत्र आहे ते पूर्णतः सीनेमध्ये आता सध्या वाहून जातानाचं चित्र पाहायला मिळतंय। नेमकी काय कारण आहे, कशामुळे तुमची शेती वाहून गेली? हे कारण साहेब असं आहे की बंधाऱ्याचं काम चुकीच्या प्रमाणे त्यांनी काम नीट व्यवस्थित केलं नाही। मी वारंवार त्यांना ताकीद दिलो की उन्हाळ्यापासून ताकीद दिलो की बंधाऱ्याचं काम आधी दोन्ही बाजूने पिचिंग करून घ्या, नाहीतर आमची नुकसान होऊ शकते। महापूर या वर्षी पाऊस बी जास्त आहे। वारंवार सांगितलं त्यांनी दाद घेतलेली नाही आणि परवा 15 दिवसाखाली पाऊस नव्हता तेव्हा देखील सांगितलो दगड बिगड काय तर घाला आणून काय तर करा, नाहीतर माती एकदा वाहून गेलं तर पुन्हा असली माती मिळणार नाही। त्यांनी काय वारंवार सांगितलं तरी दाद घेतलेला नाही। बाकी आता माझं 5 पाईपलाईन आहे, आता पाणबुडी मोटर होते आणि केबल आहे आणि ऊस तर ह्या वर्षी मी एवढं मेहनत केलो, एवढं भारी ऊस आणलो होतो, सगळं नुकसान झालेलं आहे। लय म्हणजे लय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।